हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं युनिट नंबर 5, दॅट इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आजचा आपला टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे, बघू. यामध्ये पॉईंट पाहणार आहे आपण दोन थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. ते आहे गिव्स एनर्जी ऑफ सेल, सेल रिॲक्शन्स अँड सेल पोटेन्शियल. आणि दुसरा पॉईंट आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इथे सगळी थर्मोडायनॅमिक्स म्हणजे गिव्स एनर्जी लागेलच. बघा, gives energy of cell reaction and cell potential. यामध्ये याने म्हटलं आहे amount of electrical work done by galvanic cell. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल किती इलेक्ट्रिकल वर्क डन करन हे असते म्हणते amount of charge transfer into cell potential. म्हणजे किती अमाउंट ऑफ चार्ज, म्हणजे किती चार्ज तुम्ही ट्रान्सफर करत आहे. आता चार्ज ट्रान्सफर म्हणजे होते N into F. What is N? N is the number of moles of electron. What is F? F is the Faraday. Faradayची व्हॅल्यू आहे 96,500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन. सेल पोटेन्शियल, सेल पोटेन्शियल म्हणजे आपण म्हणतो E सेल. ओके, हेन्स अमाउंट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क डन बाय गॅल्व्हॅनिक सेल आपण असं म्हणू शकतो ना NFE सेल. ओके, आता 1878 मध्ये गिब्सनं म्हटलं होतं की गॅल्व्हॅनिक सेल जर इलेक्ट्रिकल वर्क डन करून आला म्हणजे गिब्स एनर्जी निगेटिव्ह झाली. म्हणजेच इलेक्ट्रिकल वर्क डन ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑर द मायनस व्हॅल्यू ऑफ गिब्स व्हॅल्यू, गिब्स एनर्जी असं म्हणून. हेन्स अकॉर्डिंग टू गिब्स यांनी म्हटलं होतं डेल्टा जी ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह राहिली म्हणजेच NFE सेल म्हणजे अमाउंट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क डन बाय गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ गिब्स एनर्जी असं म्हटलं होतं. एक त्याला असं म्हणा और असे चालते. नाव डेल्टा जी इक्वल्स टू मायनस NFE सेल. ठीक आहे. इन स्टँडर्ड कंडिशन, स्टँडर्ड कंडिशन मध्ये काय आहे डेल्टा जी, स्टँडर्ड चेंज इन डेल्टा जी इक्वल्स टू मायनस, सॉरी इथे मायनस येणार नाही, NFE सेल. ठीक आहे. आता एक पॉइंट असाही बोलला जातो की ई सेल और स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटरवर त्याची प्रॉपर्टी, त्याची कोणत्या गोष्टी डिपेंड नाही. व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हुज मॅग्नेट्यूड इज इनडिपेंडंट टू द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. हे कसं राहील तर आपण हे पाहू. नाव ई सेल ही जर ह्या दोन्ही व्हॅल्यू इकडे त्याची डिपेंड पण जाईल. नाव ई सेल म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल इक्वल्स टू मायनस स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी डिवाइड बाय NF. आता आपण काय म्हटलं आहे ते स्टँडर्ड पोटेन्शियल सेल हा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे गिब्स फ्री एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ती अमाऊंट ऑफ मॅटरवर त्याची प्रॉपर्टी डिपेंड असते. आता समजा ह्या गोष्टीला आपण जर दोन गुणलंय किंवा याला दोन्ही केलं तरी ह्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होत नाही. काऊन तर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि डेल्टा जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हेन्स तुम्ही याला 2 करा और जसं पहिले सिंगल होतं तसंही करा, ई सेल व्हॅल्यूवर सुद्धा फरक पडत नाही. बिकॉज स्टँडर्ड पोटेन्शियल सेल व्हॅल्यू ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि डेल्टा जी म्हणजे गिब्स फ्री एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलं. यामध्ये काय महत्त्वाचं होतं? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क डन बाय गॅल्व्हॅनिक सेल. किती इलेक्ट्रिकल वर्क डन करणार एखादा गॅल्व्हॅनिक सेल, अमाऊंट ऑफ चार्ज ट्रान्सफर डिवाइड बाय सेल इंटू सेल पोटेन्शियल. हेच NFE सेल. ठीक आहे. आता हे महत्त्वाचं आहे की गिब्स नुसार अमाउंट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क डन बाय गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल्स टू निगेटिव्ह द डेल्टा जी व्हॅल्यू. ओके, ते लक्षात ठेवायचं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, असं पाहू.
नाव दुसरा पॉईंट आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हां, आता आपल्याला हे का माहीत आहे की मायनस डेल्टा जी स्टँडर्ड नाव NFE सेल म्हणजे सरळ सरळ हेच आहे किती इलेक्ट्रिकल वर्क डन करेल एखादा गॅल्व्हॅनिक सेल इक्वल्स टू निगेटिव्ह द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी म्हणजे गिब्स फ्री हा जी आहे नाव. आपण थर्मोडायनामिक्स मध्ये हे पाहिलं होतं द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज ऑफ अ केमिकल रिएक्शन अँड इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज गिवन ॲज कसं दिलं होतं नाव स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी इक्वल्स टू मायनस RT ln T. आता हे इक्वेशन कसं आहे हे पाहण्यासाठी तो आपल्याला थर्मोडायनामिक्सचे लेक्चर पाहावं लागेल. थर्मोडायनामिक्सच्या लेक्चरमध्ये आपण हे बोललो आहे बघा. हे कसं आलं हे शॉर्ट मध्ये सांगण्यासाठी एवढं सांगतो. नाव गिब्स एनर्जी स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी प्लस RT ln Q बट ॲट इक्विलिब्रियम कोणतं आपण इक्विलिब्रियम कंडिशन फर्स्ट बघू आहोत. इक्विलिब्रियम कंडिशनला डेल्टा जी ची व्हॅल्यू ही 0 अँड Q इक्वल्स टू K. आता रिॲक्शन जर गॅस फेज असेल तर K चं Kp आणि रिॲक्शन जर लिक्विड फेज असेल तर K चं C कारण C इज द कॉन्सन्ट्रेशन. हेच याची व्हॅल्यू जर 0च आहे इक्वल्स टू डेल्टा जी हेच आता याला बाहेर काढावं लागेल असं म्हणा किंवा ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आपण इक्वल्स टू K कडे घेऊन जाऊ. हेच नाव स्टँडर्ड चेंजिंग गिब्स एनर्जी आता हे प्लसचं काही मायनस RT ln T हे इक्वेशन. ओके, आता बघू. आता आपण ते इथं बोललो होतो गिब्स मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजेच काय. आता तुम्ही मायनस डेल्टा जीच्या जागी तुम्ही हे लिहू शकता. आता बघा इथं डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे तर हे मायनसमध्ये आहे. जर मायनस घेतलं तर ही व्हॅल्यू कशाची पॉझिटिव्हमध्ये. हेच आता ह्या इक्वेशनला अनुसरून मी काय लिहू पहा इथं मायनस आहे ना त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस होईल. हेच RT ln K इक्वल्स टू NFE सेल. ओके, तर बघा डबल सांगतो हे इक्वेशन लक्षात घ्या. हे इक्वेशनचा नंबर वॉट एव्हर काय इक्वेशन नंबर आहे सपोज आपण याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. ठीक आहे, अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 1 समजा नाव मायनस डेल्टा जी स्टँडर्ड चेंज गिब्स एनर्जी इक्वल्स टू NFE सेल. मग स्टँडर्ड चेंज गिब्स एनर्जी आता इथं मायनस नाही आहे इथं मायनस नाही इथं मायनस आहे. जर ही मायनस घेतली तर ही व्हॅल्यू प्लस येते ही जर प्लस घेतली ही व्हॅल्यू मायनस होईल. मग याच्या जागी मी ही व्हॅल्यू लिहिलेलं फक्त. ठीक आहे, हां हेच ई सेल. आता ई सेल काढायचं स्टँडर्ड आपण इलेक्ट्रिकल वर्जन आपण तसं म्हणजे ई सेल काढायचं आपल्याला. हेच ही व्हॅल्यू इकडे ठेवावी लागेल किंवा आपण असं समजा इक्वेशनला असेल ना ई सेल इक्वल्स टू बघा RT ln K आणि हा NF इथं आहे. ओके, नाव आपल्याला या नॅचरल लॉकचं कन्व्हर्शन कॉमन लॉकमध्ये करण्याचं कसं करावं लागेल. हेच इक्वल्स टू 2.303 R म्हणजे गॅस कॉन्स्टंट 8.314 त्याची मी युनिट घेत नाही का इंटू 298 टेम्परेचर केल्विन. N is the number of moles of electron. One Faraday equals to 96500 coulomb per mole electron. आपण चार्ज त्याचे कुठे युनिट्स घेऊन इकडे log of K. आता कन्वर्शन केलं आपण नॅचरल लॉकचं कॉमन लॉक मध्ये. हे जे आन्सर तुम्ही पाहिला आहे हे आन्सर येते. हेन्स नाव E सेल इक्वल्स टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इक्वल्स टू हे येते 0.0592 इथे डिवाइड बाय N आणि log of K टू द बेस 10 इक्वेशन आहे. ते आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ओके, आता 25 डिग्री सेल्सिअसचं जर का वेगळं टेम्परेचर असेल तर ही व्हॅल्यू बदलते. मित्र हो काऊन काही तर टेम्परेचरची व्हॅल्यू मग बदलते. ओके, दिस इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण थर्मोडायनामिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल पाहिलं. यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊ तो आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. बघू काय आता हो आपण टॉपिक रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय. ठीक आहे, बघू.
रेफरन्स इलेक्ट्रोड सिंपल डेफिनेशन तिथे लिहिलेली आहे. हे सगळ्या पॉईंट्स मी नोट डाऊन करायचे, मी लिहून देतो आहे तुम्हाला. अन इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज नोन टू अस, म्हणजे असा इलेक्ट्रोड ज्याचं पोटेन्शियल तुम्हाला नोन असते, जे काही एक्झॅक्टली असते. ठीक आहे. आता होते कसं बघा, रेफरन्स इलेक्ट्रोड कुठं वापरतात बघा. आता आपण एखादा गॅल्व्हॅनिक सेल बघू. हा एक हाफ समजा हा ऑक्सिडेशन आहे, हा रिडक्शन आहे, इथे इलेक्ट्रोड आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे, सॉल्ट ब्रिजने कनेक्टेड आहे, सोल्युशन आहे, हा हे एनोड आहे पॉझिटिव्ह, हा सी म्हणजे कॅथोड आहे. हो हा. आता एक महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी समजण्याच्या आधी पहिले एक समजून घ्यायचं का एनोड आणि कॅथोड रेडॉक्स रिॲक्शन तर ठीक आहे, त्याच्या स्वतःच्या जागी आहे. पण गॅल्व्हॅनिक सेल आणि इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एनोड कॅथोडवर विरुद्ध चार्जेस असतात. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एनोड हा पॉझिटिव्ह असतो, तर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड हा निगेटिव्ह आणि सी फॉर कॅथोड हा पॉझिटिव्ह आहे. ओके. आणि हे दोन्ही जे हाफ सेल्स आहेत हे कनेक्टेड असतात सॉल्ट. जसं इलेक्ट्रिकल और सर्किट कंप्लीट होईल, तर आपण एखादं ॲमीटर और व्होल्टमीटर लावू, तर इलेक्ट्रिकल किती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू आलो हे डिपेंड आहे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कशी होऊन राहिली आणि हा फ्लो आहे इलेक्ट्रॉनचा या वेळेमध्ये चालला. नाव बघा, आता सपोज तुम्हाला एक इथे एक रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. सपोज हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे आणि हा असा इलेक्ट्रोड आहे ज्याचं आपल्याला पोटेन्शियल माहिती नाही. मग टोटल सेलचं पोटेन्शियल तर निघालंच, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मिळून. मग त्यातून रेफरन्स इलेक्ट्रोडचं मायनस केल्यानंतर याचं जे पोटेन्शियल आहे ते काढता येते. अशासाठी आपण रेफरन्स इलेक्ट्रोड वापरतो. कारण का ऑक्सिडेशन रिॲक्शन सोबत रिडक्शन रिॲक्शन झालीच पाहिजे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये, रिडक्शन रिॲक्शन सोबत ऑक्सिडेशन रिॲक्शन झालीच पाहिजे, आणि नेट सेल रिॲक्शन आपण ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रिॲक्शन करत असतो. हेच आपल्याला ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल माहित नाही त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल रेफरन्स इलेक्ट्रोड थ्रू काढता येते. आता हे सरळ आहे की आपण सेव्हरल रेफरन्स इलेक्ट्रोड वापरत असतो. जसं आपण आज पाहणार आहे हायड्रोजन गॅस, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे SHE नाही, तर आपण दुसरी इलेक्ट्रोड पाहतो जसं कॅलिबर इलेक्ट्रोड आहे, सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड आहे, त्यानंतर ग्लास इलेक्ट्रोड आहे, हे सेकंडरी आहे. यामध्ये आपल्याला SHE दिलेला आहे म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा कसा इलेक्ट्रोड असतो बघा, हे ग्लास जॅकेट असते. असं या ग्लास जॅकेटमध्ये इथून एक साईड ट्यूब असते, प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये कंटिन्युअसली पास करण्यासाठी. हा कॉपर वायर HGच्या पेस्टमध्ये राहील, HG मध्ये पेस्ट नसते ती जाते HG मध्ये राहील. आणि इकडे प्लॅटिनम वायर, आणि ही जी प्लेट आहे ही प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट, म्हणजे याच्यावर प्लॅटिनम ब्लॅक कोटेड केलं असतं. कशासाठी कोटेड करतो मी सांगतो. आणि हे जे जॅकेट आहे हे इमर्स म्हणजे बुडवलं असते 1 मोलर H+ आयन्सच्या सोल्युशन. आता नक्की काय होते इथे बघा, प्युअर अँड ड्राय H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली इथून पाठवलं जाते, इथून बबल केलं जातं, म्हणजे हे बरोबर करून वरती येणार. ही जी प्लॅटिनाइज प्लेट आहे म्हणजे याच्यावर अजून प्लॅटिनम ब्लॅक चालवलेला आहे. प्लॅटिनमची जर प्लेट आहे त्याच्यावर अजून प्लॅटिनम ब्लॅक, म्हणजे फाईनली डिवाइडेड प्लॅटिनम ब्लॅक म्हटलं तरी चालेल. हे काय करते, मोर पर्सेंटमध्ये हायड्रोजन गॅस ॲब्सॉर्ब करते. दुसरी गोष्ट, आयोनिक हायड्रोजनचं कन्व्हर्शन H2 मध्ये करते आणि H2चं कन्व्हर्शन डबल आयोनिक मध्ये करते. नाव हा एक रेफरन्स इलेक्ट्रोड सपोज आपण कॅथोडला लावला. मग आता बघू होते कसं. त्याच्या आधी फॉर्म्युलेशन पाहून घ्या. H+1 मोलर म्हणजे 1 मोलर सोल्युशन होतो तिथे. फेज ट्रान्सफर H2 गॅस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर PT हा सॉलिड. या इथे लक्षात घ्या, प्लॅटिनमचं इलेक्ट्रोड रिॲक्शन मध्ये कोणताही हस्तक्षेप राहत नाही. फक्त तुम्हाला तेच सांगितलं मी की त्याचं काम एकमेकांनी कन्व्हर्शन करणं आहे बस, बाकी काही नाही. त्याच्या सरफेसवर रिॲक्शन होते, फक्त तो स्वतः रिॲक्शन मध्ये टेक पार्ट करत नाही, तो इनर्ट आहे. ओके. इलेक्ट्रोड रिॲक्शन. आता हा जर कॅथोडला आहे तर रिडक्शन होईल. हेच जसं प्राईस H पॉझिटिव्ह इथं 1 मोलर आहे. आता ॲक्वाल घेतलं मग 1 मोलर लिहू, पण तो 1 मोलर सोल्युशन आहे. किती इलेक्ट्रॉन्स लागेल, 2 इलेक्ट्रॉन्स लागेल. काय होईल तर H2 गॅस म्हणजे. आता हा जो गॅस आहे हा किती ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
जसं मी तुम्हाला सांगितलं प्लॅटिनमच्या सरफेसवर रिॲक्शन काय आहे, दिस इज इलेक्ट्रोड रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू SHE दॅट इज द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता अप्लिकेशन्स पाहू. याच्यामध्ये फार जास्त डीप आहे नाही आणि सिंपल समजून घ्या. अप्लिकेशन काय, इट इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, इट इज यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. हा स्वतः स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा असा एक प्रायमरी इलेक्ट्रोड आहे तर याच्या थ्रू दुसऱ्या रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण काढतो. जसं SHE वापरून तुम्ही कॅलिबर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढता, जसं ग्लास इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल सुद्धा SHE ने काढता. काऊन का याचं जे पोटेन्शियल असते, हे जे पोटेन्शियल आहे SHE हे राहते, जसं आपण H2 घेऊ तर हे राहते 0.000 व्होल्ट. यस, हेच सरळ आहे. तुम्हाला जर का नेट सेल जर का भेटलं म्हणजे ई सेल जर भेटत असेल त्यातून हे मायनस करायला व्हॅल्यू तुम्हाला जी वेगळा दुसऱ्या साईडला जो इलेक्ट्रोड आहे त्याचा तुम्हाला पोटेन्शियल काढायचा आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे इट इज यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. आता बघा अप्लिकेशन्स मध्ये आपण पाहिलं का हा दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यात मदत करतो. जसं आपण एक्झाम्पल घेऊ आपण, सपोज जर झिंक आहे हा सॉलिड, नाव Zn ॲज अ 2 पॉझिटिव्ह, इथं लिहू आपण 1 मोलर डबल डॅश. सपोज आपल्याला झिंकचं पोटेन्शियल काढायचं आहे, तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स इलेक्ट्रॉन हायड्रोजन लावला इथे, मग कसा होईल तो, नाव H पॉझिटिव्ह 1 मोलर, जसं फॉर्म्युलेशन आहे H2 गॅस पण असं लिहिलं तरी चालते किंवा गॅस ॲट 1 ATM असं लिहावं लागेल आणि इथं प्लॅटिनम जो सर या प्रकारे फॉर्म्युलेशन होईल कंप्लीट सेलचं. सपोज हा झिंक आहे आणि हा झेडेमचा फॉर्मॅट डीप आहे आणि ह्या जो आहे कॅथोड हा आहे रेफरन्स इलेक्ट्रोड तुमचा SHE. आपल्याला झिंकचं काढायचं आहे. मग आता कसं करावं लागतं, नाव स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अ सेल म्हणजे काय होते, नाव रिडक्शन मायनस ऑक्सिडेशन. आता रिडक्शन कशाचं, H2चं, हेच आपण इथं असं होईल नाव H2 मायनस हे जे पोटेन्शियल तुम्हाला मायनस 2 मिळत. मग आता सरळ आहे, नाव EC लिहिता आला, तुम्हाला EC ची व्हॅल्यू माहिती आहे, याची व्हॅल्यू माहिती आहे, मग याची काढायची. म्हणजे 3 पैकी जर 2 गोष्टीची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल आणि 3 पैकी जर का 2 गोष्टीची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल आणि एका गोष्टीची व्हॅल्यू काढायची तर काढता येते. हेच अशा वेळेला तुम्ही अदर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढू शकता युझिंग द रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याच्यामध्ये आपण कोणता पाहिला, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता काही डिफिकल्टी सुद्धा आहे ह्या इलेक्ट्रोडमध्ये. तसं आता हा इलेक्ट्रोड प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. या इलेक्ट्रोड वापरून अदर सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं आपण पोटेन्शियल काढतो. पण इथे डिफिकल्टी आहे. पहिली डिफिकल्टी अशी आहे, साधी गोष्ट नाही आहे प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळवणं किंवा मेंटेन करणं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन प्युअर अँड ड्राय H2 गॅस ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथे 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मेंटेन करणं कठीण असतं. काऊन का कंटिन्युअस बबल्ड होऊन राहिला, त्यामुळे काही सोल्युशन मधलं वॉटर जे ते अफर्ट होते. अशा वेळी सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर ठेवणं कठीण. तसंच हे जो हायड्रोजन गॅस आहे 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एवढंच मेंटेन होईल ही साधी गोष्ट नाही. आणि ह्या तीनही गोष्टी जर बरोबर मेंटेन केली की कोणतीही गोष्ट मेंटेन झाली नाही तर रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल बिघडते. मग ते एवढं येणार. मग ह्या डिफिकल्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा प्रायमरी इलेक्ट्रोड आहे आणि महत्त्वाचा इलेक्ट्रोड. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं की याचं पोटेन्शियल एवढं आहे. तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जर पाहाल तर याच्यावर सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, याच्यावर खाली सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजबद्दल नंतर बोलणार. आणि एवढं लक्षात ठेवायचं का इट इज यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. ठीक आहे, यानंतर आपण प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज सेल कोणती असते ते बघू आणि आजचा लेक्चर इथे थांबू. ठीक आहे, यानंतर बघू आपण टाइप्स ऑफ सेल. आता पाहू आपण गॅल्व्हॅनिक सेलचे टाइप्स. आणि टॉपिक नाव आहे गॅल्व्हॅनिक सेल युजफुल इन डे टू डे लाईफ. म्हणजे कोणत्या प्रकारचे गॅल्व्हॅनिक सेल आपण डे टू डे लाईफमध्ये युजफुल म्हणजे यूज करतो हे आपल्याला माहीत नाही पण आपण यूज करतो. तसे आपण केमिस्ट्री डे टू डे लाईफमध्ये नेहमी यूज करतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. पण आपल्याला नक्की माहिती नाही ते प्रोसेस कोणती आहे आणि त्या केमिकलचं नाव आहे.
ठीक आहे, बघू आपण गॅल्व्हॅनिक सेल म्हणा किंवा व्होल्टिक सेल म्हणा, असा सेल जो स्वतः तुम्हाला एनर्जी देतो, जो स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स होते त्याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. याचे टाईप्स बघू. म्हणजे जनरली दोनच टाईप्स पडतात, प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल म्हणा किंवा व्होल्टिक सेल म्हणा, सेकंडरी गॅल्व्हॅनिक और व्होल्टिक सेल म्हणा. प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे असे सेल, इथं लिहिलं सिंपल आहे, दी सेल कॅनॉट बी रिचार्ज. री म्हणजे पुन्हा, चार्ज म्हणजे त्याला पूर्ण चार्ज करणं. जसं आपल्या मोबाईलचं पा डिस्चार्ज झाला आपण फेकून देतो का त्याला? नाही, पूर्ण चार्ज करतो, तो सेकंडरी सेल म्हणतात. जो सेल यूज केल्यानंतर स्वतः त्याच्यातलं केमिकल्स कन्झ्युम झाल्यानंतर जेव्हा तो स्वतः इलेक्ट्रिसिटी एनर्जी देणं कमी बंद करतो, तेव्हा तो सेल डिस्चार्ज होतो आणि तो डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला आपण फेकून देतो, कारण का तो रिचार्ज करता येत नाही. म्हणजे एक्झाम्पल ड्राय सेल. असे सेल म्हणजे प्रायमरी व्होल्टिक सेल. ठीक आहे. सेकंडरी व्होल्टिक सेल म्हणजे कोणते? जसं आपल्या गाडीची बॅटरी आहे, जशी आपण गाडी चालवतो, चार्जर बॅटरीला काय करतो? चार्ज करतो. मोबाईल पहा, आपण चार्ज करतो. काही सेल रिचार्जेबल सेल्स असतात का ते त्याच्यातलं केमिकल एनर्जी देता तेव्हा त्यातलं केमिकल कन्झ्युम होते, तर ते केमिकल्स आपल्याला कन्झ्युम झालेलं केमिकल आपण रिजनरेट करता येते. कसं करता येते मी सांगतो. अशा वेळेस या सेलला आपण काय करतो? तो रिचार्ज करतो आणि पुन्हा आपला उपयोगात आणतो. असे जे सेल असतात त्यांना सेकंडरी व्होल्टिक सेल म्हणतात. आता काय होते, सपोज जर हा जर सेल आहे, ही जर बॅटरी आहे, लीड स्टोरेज बॅटरी आहे आणि ही बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर ह्या बॅटरीचं व्होल्टेज समजा 12.7 व्होल्ट आहे. सपोज एक्झाम्पल, ते डिस्चार्ज झाली, गाडीची बॅटरी आहे समजा, तर मग आपण त्याला चार्ज करतो, तर त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज असलेला करंट म्हणा किंवा बॅटरी म्हणा किंवा त्याला एक्सटर्नल पोटेन्शियलमध्ये अप्लाइड करा. सपोज आपण इथे एखादी बॅटरी लावली किंवा एखादं इलेक्ट्रिक सर्किट लावलं, ज्यानं आपण त्याला अटॅच केलं, याचं 13 म्हणा 14 म्हणा व्होल्ट काही जे असलं पाहिजे किंवा जास्त असलं पाहिजे, कोणत्या याच्यापेक्षा जास्त. अशा वेळेस हे एनर्जी याच्यामध्ये ट्रान्सफर होते आणि जेव्हा हा सेल रिचार्ज करतात तेव्हा रिचार्जिंगच्या वेळेस हा इलेक्ट्रोलायटिक सेल बनतो. हे महत्त्वाची गोष्ट. आणि एनर्जी देताना हा गॅल्व्हॅनिक सेल असतो. ठीक आहे. कारण अशा वेळेस इलेक्ट्रोडचे रिॲक्शन्स टोटली उलट्या होतात. इथं जेव्हा तो एनर्जी देत असतो तेव्हा ॲनोड निगेटिव्ह आणि कॅथोड पॉझिटिव्ह, आणि जेव्हा तो डिस्चार्ज झाला आपण चार्ज करतो, एक्सटर्नल फोर्स लावून किंवा म्हणा एक्सटर्नल पोटेन्शियल लावून त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, ते महत्त्वाची गोष्ट आहे, तेव्हा ॲनोड हा पॉझिटिव्ह, कॅथोड हा निगेटिव्ह होते. म्हणून हा सेल इलेक्ट्रोलायटिक सेल ॲक्ट होतो जेव्हा चार्ज होतो तेव्हा, आणि जेव्हा स्वतः तो एनर्जी तेव्हा गॅल्व्हॅनिक सेल ॲक्ट होतो. अशा प्रकारे एक्झाम्पल लीड स्टोरेज बॅटरी म्हणा, निकल कॅडमियम बॅटरी म्हटलं तरी चालेल, जे सेल आपण रिचार्ज करू शकतो, पुन्हा उपयोग आणू शकतो असे सेल. ठीक आहे. तर बेटा हे झालं आजपर्यंत आपला जो युनिट चालू आहे तो. यानंतर फक्त एकाच दिवसाचं लेक्चर राहिलेलं आहे. काही डिलिटेड पोर्शन आहे, त्याचे लेक्चर्स मी नाही टाकणार आणि यानंतर फक्त एक किंवा जास्तीत जास्त 2 लेक्चरमध्ये हा व्हिडिओ संपून जाईल. तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पहा, आपल्या मित्रांना शेअर करा, काही प्रश्न समजा मला विचारा, रेग्युलर आपला अभ्यास करा.